प्रशांत कोरटकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अवमानकारक वक्तव्याप्रकरणी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मोठी बातमी आपण बघतोय, प्रशांत कोरटकरला पोलीस कोठडी आता सुनावण्यात आली असल्याचं बघायला मिळतंय। कोरटकरवरचा युक्तिवाद आता संपला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। थोड्याच वेळात कोरटकर संदर्भात निकाल जारी होणार आहे। प्रशांत कोरटकर याला पोलीस कोठडी तर सुनावली जाणार, मात्र ती किती दिवसांची असेल या संदर्भात निर्णय अद्याप समोर आलेला नाहीये। एकंदरीत आपण जर बघितलं तर कोरटकरसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। कोरटकरवरचा युक्तिवाद आता संपला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर असीम सरोदे आणि इंद्रजित सावंत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया सुद्धा माध्यमांना दिलेली आहे। मात्र दुसरीकडे कोल्हापूर कोर्टाबाहेर शिवभक्त चांगलेच आक्रमक झालेले आहे। शिवभक्तांनी कोरटकरला पायताण दाखवले, त्याच्यावर चिल्लर फेकण्याचाही प्रयत्न झालेला आहे। यावेळेस आक्रमक झालेल्या शिवभक्तांची पोलिसांनी धरपकड केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान कदापि आम्ही सहन करणार नाही, त्याला आम्हीच शासन करू, ही मागणी शिवप्रेमींनी केली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं। पूर्णपणे पोलीस प्रशासनाला केलेला गनिमी गाव आहे। त्याला पूर्णपणे आम्ही आमची कोल्हापूरचा हिसका दाखवणार होतो, पण हे पोलीस प्रशासनानं सरकारच्या दबावाखाली केलेलं काम आहे। सगळ्यात पहिला या सरकारचा जाहीर निषेध, त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचाही जाहीर निषेध। हेच म्हणतोय मी, एका आरोपीला एवढी व्हीआयपी ट्रीटमेंट का? म्हणजे राज्यकर्त्यांचा या पोलिसांच्यावर दबाव आहे, हे बाहेर निषेध करा। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तुम्हाला काय असता नाही, हे राज्यकर्त्यांना आता या शिवप्रेमींनी महाराष्ट्रातल्या ओळखायला पाहिजे। म्हणजे काय व्हीआयपी ट्रीटमेंट बघा, पाठिंबाच्या दाराने त्याला कोर्टात हजर करतात एका आरोपीला। हेच अपयश आहे राज्यकर्त्यांचं, मी एवढंच म्हणेन। कोलटकरला आता येणे सरकारचा तो जावई आहे काय? सरकारचा जावई असल्यासारखा त्याला पाठिंबाच्या दारानं पोलीस प्रशासनाने नेले, हे सरकारचं षडयंत्र आहे। काल त्या कामरानं नुसतं व्यंग्य केला तर त्याच्यावरती कारवाई करून त्याचा ते स्टुडिओ फोडण्यात आला, पण आज कोलटकर छत्रपतींचा अपमान ज्यानं केला त्याला ही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली, हे या महाराष्ट्र शासनाचं अपयश आहे। पोलीस आपलं काम करतायत, पोलीस व्यवस्थित तपास करतील, पोलीस आता कोर्टात न्यायालयाला हजर करतील आणि व्यवस्थित तपास करतील। सर्वांनी शांतता राखावी एवढं आवाहन मी करतो। सर्वांनी शांतता राखण्याचं आवाहन हे या दरम्यान केलं जात असल्याचं देखील आपण बघितलेलं आहे। मात्र पायताण सुद्धा यावेळेस कोरटकरला दाखवण्यात आलेले। कोरटकरवरती हा सर्व शिवप्रेमींचा संताप जो आहे तो एकंदरीत आपल्याला बघायला मिळत असल्याचं आपण पाहतो।